नमस्कार. महाराष्ट्र सिव्हिल टाइम्समध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. देवना पोलीस ठाण्याच्या धडाकेबाज कारवाईमुळे हरवलेल्या 4 वर्षाच्या मुलाला अवघ्या 2 तासात सुपूर्द केले त्याच्या वडिलांकडे. देवना पोलीस ठाण्याच्या या कार्यतत्परतेमुळे विभागातून कौतुक होत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र सिव्हिल टाइम्सच्या 2 पत्रकारांना सदर मुलगा आढळला. त्यांनी तात्काळ देवना पोलीस ठाण्याला कळवले व त्याला घेऊन गेले. पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवून आजूबाजूच्या पोलीस ठाण्यामध्ये चौकशी केली. तेव्हा त्यांना असे आढळले की टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मिसिंग केस आढळली. या आधारे त्यांनी त्याच्या वडिलाचा शोध घेऊन त्यांना त्याच्या मुलाकडे सुपूर्द केले. तर पाहूया याबाबतचा एक रिपोर्ट. नमस्कार. महाराष्ट्र सिव्हिल टाइम्समध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपण गेल्या 2-4 महिन्यापासून आपण बातमी बघतोय माध्यमातून की लहान मुलं हरवल्याची. अशी जी घटना देवनार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली आहे. एक लहान बाळ कुणाल नावाचं हे काही तासापूर्वी हरवलेलं होतं, परंतु देवनार पोलीस ठाण्याच्या सतर्कतेमुळे आज ते बाळ विदिन 2 तासामध्ये त्याच्या आईवडिलांकडे सुपूर्द करण्यात येत आहे. या ठिकाणी त्या बाळाचे वडील आहेत. या त्यांच्याशी काही चर्चा करू. साहब, आपका नाम क्या है? दादा, माझं नाव अरुण आहे. अच्छा, अरुण. हां, अरुण नाव आहे. मी शटरगिरीचं काम करतो आणि मी कामावरून आलो ना, तर मी आता माझ्या भाऊच्या घरी होता. तिकडे जेवण माझ्या भाऊनी त्याला सगळं दिलं. नंतर मी तिकडे बसलेला. किती वाजताची घटना आहे? किती वाजता झाली घटना? 10:30 10:30 वाजताची घटना आहे. ओके. हां. ते त्याला जेवण दिलं तर मला काय बोलला माहिती आहे का? तर मला काय सांगते, बोलतं, पप्पा मला काय बाथरूम आलं आहे. तर मी बोलला ठीक आहे. मी बोलला इकडे बाजूला बस. मी बोललो तर बाजूला बाथरूम जाऊन ये तू. नंतर मी तिकडे बसला ना, नंतर त्याला मी बघितलं. मी तिकडे माझी आग लागली. मी तिकडे झोपला ना. नंतर उठला तर 11:30 वाजता. तर मी बघितलं ना, तर पोरं नाही मी को. तर माझ्या भाऊला मी विचारलं. मी बोललो पोरं कुठे गेलं? मी बोललो. तो बोलतो नाही की इकडे तुझ्याकडे तो आलेला. तर तुम्ही मी कुठे कुठे शोधलं त्याला? इकडे पहिला तो पाठीमागे गेला, ते खाडी बिडी तिकडे सगळं मी बघितलं तिकडे. नंतर ते म्हणता मोगलं तो छेडानगर पूर्ण मी छान मारला. तिकडे पण मी बघितलं, तिकडे पण मला नाही भेटला. नंतर तिकडून पडून इकडेपर्यंत मी आलेला. हे हायवे आहे ना, हायवे तिकडेपर्यंत आला. तिकडे पण मला नाही भेटला. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे की 10 वाजता यांचा मुलगा हरवला. त्यांना 10 वाजता ही घटना घडलेली कळलेली आणि त्यांनी सर्वत्र शोध सुरू केला. मग त्यांनी तात्काळ स्थानिक पोलीस स्टेशनला म्हणजे टिळकनगर पोलीस स्टेशनला त्याची खबर दिली आणि खबर दिल्यानंतर मग त्यांनी तशी नोंद केली आणि मग आमच्या पत्रकारांना त्यांना गायकवाड नगर या हद्दीत म्हणजे देवनार पोलीस ठाण्याच्या हद्दीत आमच्या पत्रकारांना तो आढळला. मग त्यांनी तात्काळ आमच्या पत्रकारांनी त्याला देवनार पोलीस ठाणे हद्दीत आणला, पोलीस स्टेशनला आणला आणि देवनार पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने तात्काळ आपली सूत्र हलवून तात्काळ संबंधित 2-4 पोलीस स्टेशनला कळवलं. तेव्हा त्यांना असं आढळलं की टिळकनगर पोलीस स्टेशनमधून एक मिसिंग केस झालेली आहे आणि त्या मिसिंग केसच्या आधारे त्यांनी त्यांच्या वडिलांना कॉन्टॅक्ट केला आणि आता त्यांचं बाळ त्यांना त्यांना या ठिकाणी देवनार पोलीस स्टेशनच्या सहकार्याने त्यांना सुपूर्द करण्यात येत आहे. तर अशा प्रकारे देवनार पोलीस ठाण्याने कार्यतत्परता दाखवून या बालकाची या ठिकाणी सुटका केलेली आहे. त्याच्या वडिलांना सुपूर्द केलेला आहे आणि पोलिसांच्या या कार्याला खरंच महाराष्ट्र सिव्हिल टाइम्सचा सलाम. महाराष्ट्र सिव्हिल टाइम्स, सवाल महाराष्ट्राचा. जय हिंद.